आणि आता पावसासंदर्भातील बातमी। कोल्हापुरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू झाली आहे। आज सकाळपासूनच पावसाने थोडीशी उघडीप दिली। धरण क्षेत्र वगळता शहरासह विविध भागात कालपासून पावसाचं प्रमाण कमी आहे। पंचगंगा नदीची पातळी सध्या 25 फुटांवर आहे, तर सध्या एकूण 28 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। पुढचे काही दिवस पावसाने जोर धरला तर आणखी काही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापुरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। आठवड्याभरापासून संततधार पावसाची पाहायला मिळते। मी सध्या कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाट परिसरात आहे आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकताय पंचगंगा नदीची आहेत। पंचगंगेच्या नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत सुरू झालेली आहे। सध्या ही पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती आज 25 फुटांवर आलेली आहे। या मंदिरामध्ये काही मंदिरं होती, ती या पंचगंगा नदीमध्ये काही मंदिरं होती, ती मंदिरं सध्या बुडायलाचं चित्र पाहायला मिळतं आहे। ही नदी जी आहे तर सध्या दुथडी भरून व्हायला लागल्याचं पाहायला मिळतं आहे। या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळं सध्या जिल्ह्यातले जवळपास 28 बंधारे जे आहेत ते 28 बंधारे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र काल दिवसभरापासून आज सकाळपर्यंत पावसानं थोडीफार उघडीप दिल्याचं चित्र सध्या आहे। त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये जर का आणखी पावसानं जर का जोर धरला तर आणखी काही जिल्ह्यातले बंधारे आहेत ते बंधारे पाणीखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं कोल्हापुरातलं पावसाचं जर प्रमाण जर का पाहायचं झालं तर सध्या गेल्या आठवड्यापासून संततधार आहे। मात्र आज सकाळपासून पावसानं थोडीफार उघडीप दिल्याचं चित्र सध्या आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।